नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेला आहे, तो म्हणजे इन्शुरन्स. इन्शुरन्स ज्याला आपण मराठीमध्ये विमा असं म्हणतो. बघा, जसं आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा जशी एक गरज आहे, तशी ही एक अत्यावश्यक गरज ही आपली झालेली आहे. विमा ही एक अत्यंत आवश्यक असलेली गरज झालेली आहे. तर बघा, याच्यामध्ये कोणकोणते इन्शुरन्स असतात. याच्यामध्ये पहिल्यांदा आपला लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपला जीवन विमा. आता जीवन विम्याचे बी दोन टर्म इन्शुरन्स, ट्रॅडिशनल जे कन्व्हेन्शनल प्लॅन आहेत, इंडोमेंट पॉलिसी म्हणतात, तर तो एक पॉलिसी आहे. त्याच्यानंतर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपल्या आरोग्याचा इन्शुरन्स. त्याच्यानंतर व्हेकल इन्शुरन्स म्हणजे वाहनाचा इन्शुरन्स. काही कर्ज वगैरे घेतलं असेल, होम लोन, तर त्याचा इन्शुरन्स. क्रॉप एखादं पीक घेतलं असेल त्याचा इन्शुरन्स. ट्रॅव्हल करत असताना इन्शुरन्स. काही जण पेट इन्शुरन्स करतात, मोबाईलचा इन्शुरन्स करतात. कोविड-19 झालं त्याचाही काही जण इन्शुरन्स करतात. आता या इन्शुरन्स देणाऱ्या काही कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये सर्वात मोठी कंपनी आहे ती म्हणजे LIC. त्याच्यानंतर HDFC अर्गो, स्टार कंपनी आहे, रेलिगेअर आहे, केअर प्लस आहे, ICICI प्रुडेन्शियल आहे, मॅक्स आहे. अशा भरपूर कंपन्या सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि policybazaar.com याच्यावरती तुम्हाला याचं कंपॅरेटिव्हली आपल्याला हे पाहायला मिळतं. कोणते याची जास्त किंमत आहे, कशाची कमी किंमत आहे, कोणाचा इन्शुरन्स ज्याचं क्लेम सेटलमेंट जास्त झालेली आहे, कोणाची क्लेम सेटलमेंट कमी झालेली आहे, हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण एक एक इन्शुरन्स पाहूया. तर पहिला इन्शुरन्स आहे आपला लाईफ इन्शुरन्स. बघा, बऱ्याच व्यक्ती आपल्याला जे LIC एजंट असतात किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे एजंट असतात, ते एजंट आपल्याकडे येतात आणि सांगतात तुम्हाला हा इन्शुरन्स घ्या, तो इन्शुरन्स घ्या, असं आपल्याला सांगत असतात. आणि आपण सुद्धा काही डोळे झाक करून आपण ते इन्शुरन्स, त्या पॉलिसी आपण विकत घेतो. असंच एकदा 2009 मध्ये एक पॉलिसी, एक LIC एजंट माझ्याकडे आला आणि ते म्हटले, वहिनी नाही बोलवा, तुमचा एक इन्शुरन्स करायचा आहे. आणि सोबत माझ्या मिसेसही तिथं जवळ आल्या. आणि मग त्यांनी समजून सांगितलं, आज तुम्ही आहात, समजा तुम्ही काय म्हणता प्रवास करतात, समजा तुम्हाला काही झालं तर यांचं काय. आणि साहजिकच त्यांनी एक भीती दर्शविली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा, पती पत्नीचा एक जीवनसाथी एक इन्शुरन्स काढून घ्या. बरं म्हटलं, ठीक आहे. पगार अतिशय कमी होता, 8-9 हजार पगार होता. तर त्या 9-10 हजार पगारामध्ये मला त्यांनी 1990 रुपयाचा हप्ता दिला. दर महिन्याला 1990 रुपये. त्या काळात 1990 रुपये माझ्यासाठी फार मोठी रक्कम होती, म्हणजे जवळपास 2000 रुपये. मग बघा, 2009ला काढलेला, नंतर 9 ते 10, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 13, 13 ते 14, 14 ते 15, म्हणजे जवळपास मी ही रक्कम 6 वर्ष भरली. म्हणजे जवळपास 2000 गुणिले आपण काय करू, 12×72 म्हणजे 72 महिने मी रक्कम भरली. 72 दुनी 144 म्हणजे 1,44,000 आपण थोडंसं अंदाजाने धरू. ओके, 2-2 हजार आपण ही रक्कम अशी गृहीत धरली. तर मी 2015 पर्यंत ही रक्कम भरली. माझ्या पगारातून ती कपात होत होती. परंतु ज्यावेळेस मला 2015ला या पैशाची गरज पडली आणि मी गेलो आणि LIC म्हटलं की मला या पॉलिसीवर कर्ज काढायचं आहे किंवा मला ही पॉलिसी सरेंडर करायची आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या पॉलिसीवर एकूण 68,000 रुपये मिळतील. तुम्ही जर ही पॉलिसी मोडली तर या पॉलिसीला तुम्हाला 68,000 रुपये मिळतील. आता याच्यामध्ये माझा इन्शुरन्स किती होता? माझा इन्शुरन्स होता 5 लाख आणि माझ्या पत्नीचा इन्शुरन्स होता 5 लाख. आता मला सांगा, 5 लाखाच्या इन्शुरन्ससाठी माझे 68,000 रुपये फक्त भेटत होते आणि मी जवळपास 6 वर्ष रक्कम भरली. या 1,44,000 मधून हे 68,000 वजा केले तर 0,0,0 14 मधून 8 गेला, 8 6 14 आणि 14 मधून 7 गेला 7, म्हणजे 76,000 रुपये माझे जवळपास कंपनीकडे जात होते किंवा वाया जात होते जर मी सरेंडर केली तर. आणि याला जर 6ने भागलं तर 6 1 6, 1 उरला, वरून घेतला साईन जुने 12, तर त्याच्यानंतर 4 उरले, वरून 0 घेतला, 6 6 36, 6 6 36, पुन्हा 4 उरले, पुन्हा 6 6 36, पुन्हा 6 6 36, म्हणजे 12,666 रुपये. म्हणजे जवळपास 72,000 रुपये म्हणजे एका वर्षाचे माझे वाया जात होते. किती रुपये? 12-13 हजार रुपये माझे या कंपनीकडे जात होते. मग ही LIC काय करते? बघा,
आता याच्यामध्ये जे इन्शुरन्स एजंट असतात, LIC एजंट असतात, तर LIC एजंटला ह्याच्या पॉलिसी असतात, हे कन्व्हेन्शनल जे प्लॅन असतात, एंडोमेंट प्लॅन असतात, ह्या मागे किंवा ह्या पॉलिसीज मागे खूप सारा फायदा असतो. ज्यावेळेस आपण पहिल्या वर्षी रक्कम भरतो तर पहिल्या वर्षाच्या रकमेवर त्यांना 25% एवढे त्यांना LIC एजंटला ती कंपनी देत असते. आणि जर त्यांनी 6 पॉलिसीपेक्षा जास्त पॉलिसी केल्या प्लस 10 म्हणजे 35%, आपण जेवढी रक्कम भरू त्याच्या 35% रक्कम ही कोणाला भेटते? LIC एजंटला भेटते. म्हणजे मी जर समजा बाळगूने 24,000 भरले तर 24,000चे जवळपास 35%, तर 24,000चे 35% एवढी रक्कम 40% जर धरली आपण तर 24,96 म्हणजे 8-9 हजार जवळपास त्यांना ती भेटतात. आता बघा याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जर ते LIC एजंट समजा 4 जणांकडे गेले तर त्यांची एक पॉलिसी कमीत कमी होते. तर असं जर त्यांनी 10 लाखाचं जर समजा 10 लाख रुपये जर त्यांना कमिशन भेटलं तर त्याला MDRT असं म्हणतात, $1 मिलियन राऊंड टेबल असं म्हणतात. आणि प्लस त्यांना काही फॅसिलिटी देखील देण्यात येतात. असं जर 3 वेळा झालं, असं 30 लाख जर केलं तर ते क्वाट होतात. आणि असं 1 करोडचा जर समजा त्यांनी बिझनेस त्यांना कमिशन मिळत असेल तर ते TOT होतात. म्हणजे MDRT, TOT असे होतात. बघ ही LIC एजंटला याच्यामध्ये खूप मोठा फायदा असतो. मग आता मी म्हटलं मग की याच्यामध्ये ही LIC काढावी का नाही, तर मग मी त्यावेळेस थांबवलं, म्हटलं नंतर काढूया. आणि काही दिवसानंतर पुन्हा गेलो तर आजही मी तिथे गेल्यानंतर आजही याची रक्कम मी 1,44,000 भरलेली. आजही मला याचे किती रुपये भेटत आहेत? फक्त जवळपास 1,10-12 हजार रुपये मला याचे भेटत आहेत. मग आता ही असे कन्व्हेन्शनल प्लॅन मी तेव्हापासून बंद करून टाकलेली. मी कन्व्हेन्शनल प्लॅन काढावे का नाही, तर बघा याच्यामध्ये असे कन्व्हेन्शनल प्लॅन म्हणजे तुमची सेव्हिंगही होईल आणि तुम्हाला इन्शुरन्सही मिळेल. इन्शुरन्स किती मिळतोय? 5 लाख. आज 5 लाख रुपये ही फार मोठी रक्कम आपल्यासाठी राहिलेली नाही, परंतु त्या काळात ती 5 लाख आपल्याला थोडीशी जास्त वाटायची. आज 5 लाख रक्कम फार कमी आहे. मग आपण इन्शुरन्स किती कोणाचा काढावा, कोणत्या कंपनीचा काढावा, कुणाकडून काढावा, एजंटकडून काढावा का एजंटकडून काढू नये, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर बघा मित्रांनो, टर्म इन्शुरन्स ही अशी संकल्पना आहे. टर्म इन्शुरन्स आणि कन्व्हेन्शनल प्लॅन म्हणजे तुमचे पैसे तुमचे पैसे काही पैसे वापस मिळतात आणि काही कंपनीकडे जातात. म्हणजे कसं ही इन्शुरन्स ही संकल्पना कशी आली? समजा 1000 लोक आहेत, 1000 लोकांनी 5-5 हजार रुपये जमा केले. ओके, 50 लाख रुपये जमा झाले. ओके, 5-5 हजार रुपयाप्रमाणे 50 लाख रुपये जमा झाले. आणि त्या 1000 लोकांपैकी जर समजा एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवी काही निधन झालं किंवा काहीतरी झालं, म्हणजे एक्सटर्नल गोष्टींनी किंवा नॅचरल काही झालं, तर त्या व्यक्तीला त्या एका 1000पैकी 1-2 व्यक्तीला असं काहीतरी होतं, तर ह्या व्यक्तींना त्याच्यात ते 5 लाख रुपये काय केले जातात? 5-10 लाख रुपये ते इन्शुरन्सच्या स्वरूपात दिले जातात. आणि त्याची जी फॅमिली आहे त्याच्या फॅमिलीला तेवढं, त्याच्या कुटुंबाला ते अर्थसहाय्य होतं. या अशा रूपामध्ये ही जी कंपनी आहेत, या कंपन्या आलेल्या आहेत. मग आपण याच्यामध्ये बघा, आपण कन्व्हेन्शनल प्लॅनच्या मागे लागायचं नाही. आपण काय करायचं? टर्म इन्शुरन्सच्या मागे लागायचं. मग तुम्ही मला सर एजंट लोक हे टर्म इन्शुरन्स का बरं देत नाही? टर्म इन्शुरन्स न देण्याचं कारण असं आहे की टर्म इन्शुरन्स जर काढायचा असेल तर जी व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न भरते, म्हणजे आपलं उत्पन्न सरकारला देते, दाखवते, जरी इन्कम टॅक्स भरत नसेल आणि त्याच्याकडून ते एक इन्कम टॅक्स सर्टिफिकेट घेते, अशा व्यक्तीलाच टर्म इन्शुरन्स घेता येतो. किंवा नोकरदारांचा 16 नंबर असतोच, तर त्यांनाच हा टर्म इन्शुरन्स मिळतो. आणि एक लक्षात ठेवा, साधारणतः मी जसं माझे दर वर्षाला 12-12 हजार रुपये गेले. जर मी इकडे 12 हजार रुपये भरले असते त्यावेळी आज माझं वय 42 वर्ष आहे. त्या काळामध्ये जवळपास 12-13 वर्षापूर्वी माझं वय किती होतं? फक्त 29-30 वर्ष होतं. म्हणजे 12,000 रुपयात बघा, त्या काळात 12,000 रुपयात मला जवळपास 70 ते 80 लाखाचा इन्शुरन्स मिळाला असता. 70 ते 80 लाखाचा मला टर्म इन्शुरन्स मिळाला असता. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, जर समजा यदाकदाचित जर मला जर समजा दुर्दैवी काही झालं नॅचरली किंवा ऍक्सिडेंटली, बाह्य गोष्टींकडून म्हणजे साप चावणं, विंचू चावणं किंवा एखाद्या इलेक्ट्रिकचा शॉक लागणं किंवा तलाव म्हणजे पाण्यामध्ये बुडून किंवा कशामध्ये असं दुर्दैवी निधन झालं, तर अशा वेळेस माझ्या कुटुंबाला याचे किती रुपये भेटले असते? जवळपास 80 लाख रुपये भेटले असते. तर मग हे पैसे आपण पण आता बघा, मी दर वर्षाला आता मी काय केलेलं आहे, समजा इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स काढलेला आहे. टर्म इन्शुरन्स जर समजा काढलेला आहे, हा टर्म इन्शुरन्स समजा मी 80 लाखाचा काढलेला आहे.
या 80 लाखाच्या टर्म इन्शुरन्सला मला आता साधारणतः एकूण हप्ता जवळपास 25-26 हजार रुपये हप्ता आहे. किती? 25 ते 26 हजार रुपये. मी काही वर्षापूर्वी काढला 25-26 हजार रुपये याचा हप्ता आहे. म्हणजे माझे 25 हजार रुपये वाया चालले. पण त्या काळात मी काढला असता माझं वय कमी होतं, त्या काळात मला फक्त 12-14 हजार रुपये भरण्याची गरज पडली असती. आणि इन्शुरन्स देखील मोठा होता. 80 लाख रुपये मला जर काही झालं असतं तर माझ्या कुटुंबाला मिळालं असतं. तर तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, एखाद्या LIC एजंटकडून किंवा दुसऱ्या कोणत्याही एजंटकडून तुम्हाला जर इन्शुरन्स काढायचा असेल तर टर्म इन्शुरन्स घ्या. कोणता इन्शुरन्स घ्या? टर्म इन्शुरन्स घ्या. याच्या कन्व्हेन्शनल प्लॅन मागे, ट्रॅडिशनल प्लॅन मागे लागू नका, एंडोमेंट प्लॅन मागे लागू नका. तुमचं जे उत्पन्न आहे, समजा तुम्ही 5 लाख, समजा तुमचं एका वर्षाला 5 लाख रुपये उत्पन्न असेल, तर तुमचं 5 वर्षाचं जेवढं उत्पन्न असेल एवढा कमीत कमी तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे. म्हणजे तुमचा 25 लाखाचा इन्शुरन्स असला पाहिजे. किती लाखाचा? 25 लाखाचा इन्शुरन्स असला पाहिजे. जर समजा तुमचं आणि हे कमीत कमी 25, जास्तीत जास्त 50-60 लाख एवढं तुमचं इन्शुरन्स असला पाहिजे. आता जी रक्कम तुम्ही भराल टर्म इन्शुरन्स मध्ये, ही टर्म इन्शुरन्स मध्ये जर तुम्हाला काही नाही झालं, ही संपूर्ण रक्कम बुडीत होते. ही संपूर्ण रक्कम काय होते? बुडीत होते. परंतु आपल्या जीवनाची काय होते, आपल्या कुटुंबाची ही एक मोठी काय होते, एक मोठी आपल्याला हे दिलेलं असतं की इन्शुरन्स दिला, विमा दिलेला असतो, एक हमी दिलेली असते आपल्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे प्रत्येकाचा हा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे. तर आपण या एंडोमेंट प्लॅन मागे, ट्रॅडिशनल प्लॅन मागे लागायचं नाही. त्या काळात मी असं जरी केलं असतं, जर समजा मी 2000 रुपये इकडे भरण्याच्या ऐवजी 1000 रुपयाचा इन्शुरन्स भरला असता टर्म इन्शुरन्स मध्ये, किंवा 12,000 रुपये प्रमाणे समजा माझे 12,000 तिकडे गेले असते, आणि 12,000 जर समजा मी SIP मध्ये गुंतवले असते, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये जर गुंतवले असते, तर ते 1000 प्रमाणे आज जवळपास बघा 12 वर्ष झाली 144, म्हणजे 144,000 हजार रुपयाप्रमाणे, तर 144,000 एवढे रुपये माझे गुंतले गेले असते. आणि 1,44,000चे आज मला कमीत कमी याचे 7 ते 8 लाख रुपये मला भेटले असते. किती? 7 ते 8 लाखाचे रुपये माझे एवढे याच्यामध्ये SIP मध्ये आले असते. त्याच्यामुळे गुंतवणूक करताना ही प्युअर गुंतवणूक ही वेगळी करा आणि प्युअर इन्शुरन्स हा वेगळा काढा. इन्शुरन्स काढत असताना एक लक्षात ठेवायचं, आपण आपल्या कुटुंबाची काय करतोय, सुरक्षा करतो आहे, हमी करतोय. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, ट्रॅडिशनल इन्शुरन्सच्या मागे, ट्रॅडिशनल प्लॅन जे कन्व्हेन्शनल प्लॅन आहे ना, याच्या मागे लागू नका. एखादा एजंट आला त्याला सांगायचं, तुमचा जवळचा एजंट शक्यतो पकडायचं आणि त्या एजंटला सांगायचं, तुम्हाला 35% भेटताय ना, मला काहीतरी द्या, आणि त्या पैशातून 20% तर आरामशीर आपल्याला ती रक्कम सुद्धा, समजा माझी 15,000 रुपये असेल, 15,000 आता असेल, तर 15,000चे 20%, 15 दुनी 30, म्हणजे मला फक्त 12,000 रुपये भरायची गरज पडणार आहे. पुढच्या वर्षी त्यांना 60%, त्याच्यानंतर 5% त्यांना इन्शुरन्स भेटतो. परंतु टर्म इन्शुरन्स करत असताना आपल्याला जे काही आहे ते अगोदर आपली हेल्थ चेकअप केली जाते, म्हणजे आपली पूर्ण आरोग्याची तपासणी केली जाते. त्याच्यामध्ये जे स्मोकिंग जे करणारे असतात, म्हणजे धूम्रपान करणारे, सिगरेट बिडी ओढणारे असतात, तर त्यांना हार्टचा धोका जास्त असतो, त्यांना इन्शुरन्सची रक्कम जास्त असते. जे आहे ते खरं बोलायचं आहे. जे दारू पित असतील त्यांनी सुद्धा सांगायचंय, मी कमी दारू म्हणजे कमी प्रमाणात कधीतरी घेत असेल तर त्याचा एवढा परिणाम होत नाही. परंतु तो जर समजा त्याच्यामुळे जर समजा त्याच्या लिव्हरवरती परिणाम होत असेल तर ती गोष्ट सगळे आपल्याला हे इन्शुरन्स घेताना आपल्याला सांगायचं असतं. LICचं काही नाही, LIC आपल्याला LIC देते, परंतु बाकीच्या ज्या कंपन्या असतात, बाकीच्या कंपन्या, आता समजा मला काही करता काय झालं, समजा मी HDFC अर्कोचा घेतलेला आहे 1 कोटीचा, तर त्यांना 1 कोटी ऍसेट त्यांची जाणार आहे. त्याच्यामुळे यांना इन्शुरन्स कसा त्यांचा रद्द करता येईल हेच ते पाण्याच्या मार्गावर असतात. त्याच्यामुळे जी माहिती द्याल ती जेन्युइनली माहिती द्यायची आहे, जेन्युइनली माहिती द्यायची, खरोखरची माहिती द्यायची, खोटी काही माहिती द्यायची नाही. ओके, तर हा झाला टर्म इन्शुरन्स. आता आपल्याला दुसरा इन्शुरन्स पाहायचा आहे, तो म्हणजे व्हेकल इन्शुरन्स. व्हेकल इन्शुरन्स म्हणजे काय, याच्यामध्ये जो तुम्ही जे वाहन चालवत असाल त्या वाहनाचा इन्शुरन्स. बघा, मध्यंतरी माझ्या एका मित्राचा अपघात झाला. माझ्या एका मित्राला समजा त्याला 20,000 रुपये पगार होता त्या काळामध्ये, 10-12 वर्षापूर्वी. तर त्याच्या वडिलांनी त्या ज्या वाहन चालकाला ठोकलं किंवा ज्याच्यामुळे त्यांचा अंत झाला, तर त्याच्यावरती समजा त्यांनी 15 लाखाचा काहीतरी क्लेम केला आणि शेवटी ते प्रकरण कोर्टात आहे. समोरच्या व्यक्तीला 15 लाख रुपये भरून द्यायची पाळी आली. सांगायचं तात्पर्य असं आहे की वाहन हे करत असताना तुमच्या स्वतःचा वाहनाचा एक फर्स्ट पार्टी आणि थर्ड पार्टी असे 2 इन्शुरन्स असतात.
फर्स्ट पार्टी म्हणजे काय, तुमचं वाहन जर समजा तुमची 10 लाखाची गाडी आहे, ती 10 लाखाची गाडी ठोकली गेली, ती सगळी खराब झाली, तर त्यावेळेस तुम्हाला ते 10 लाख रुपये कंपनी देते आणि तुमची गाडी जी आहे ती गाडी जशी तशी भरून देते. परंतु ज्यावेळेस आपण रस्त्याने चालत असू, रस्त्याने आपण गाडी चालत असू आणि ज्यावेळेस समोरच्याचं नुकसान झालं, समोरच्याचं गाडीचं समजा 10 लाखाचं नुकसान झालं, आपल्या गाडीमुळे समोरच्या गाडीवाल्याचं 10 लाखाचं नुकसान झालं किंवा समोरची व्यक्ती वारली, तर त्या व्यक्तीने जेवढा क्लेम केला कोर्टामध्ये तेवढे रुपये आपल्याला देणं अनिवार्य असतं. त्याच्यामुळे कमीत कमी थर्ड पार्टी इन्शुरन्स हा केलेलाच असला पाहिजे. थर्ड पार्टी म्हणजे काय, जर समजा आपल्याकडून समोरच्याचं जे काही नुकसान झालं त्याने जेवढा क्लेम केला तेवढी कंपनी त्याला काय करते, भरून देते. म्हणजे साधारणतः मोटरसायकल असेल 3 वर्षाचा तुमचा 3-4 हजाराचा इन्शुरन्स असतो, जास्त इन्शुरन्स नसतो, 4-5 हजाराच्या आतच तुमचा इन्शुरन्स. मोठी गाडी असेल थर्ड पार्टीचा याच्यात असेल तर तो 5-6 हजाराचा इन्शुरन्स. म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये जास्त पैसे लागत नाही. कमीत कमी बघा, तुम्हाला पोलिसांनी जरी पकडलं ना, पोलिसांनी तुमच्या फर्स्ट पार्टी इन्शुरन्स नसला तरी चालेल, पण पोलिसांनी पकडल्यानंतर थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी दाखवावाच लागतो. कारण समोरच्या व्यक्तीचं नुकसान झालं तर ती विमा कंपनी समोरच्या व्यक्तीला जसं तसं त्याने जेवढा हे केलं, क्लेम केला, तेवढा क्लेम त्याला भरून देऊ शकते. समोरची व्यक्ती वारली, समोरच्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंटमध्ये हे झालं, समोरच्या फॅमिलीने सांगितलं की या व्यक्तीपासून मला एवढं उत्पन्न होतं, तरी त्याचं 5-10 वर्षाचं काही जे उत्पन्न असेल तेवढं त्याला भरून द्यावं लागतं. आणि अशा वेळेस आपल्याकडे जर पैसे नसले, सगळी सेव्हिंग जर त्याच्यात जात असेल, त्या 4-5 हजारासाठी आपण जर समजा 10-15 लाख आपले जर जात असतील तर त्यावेळेस आपली खूप मोठी हानी होते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, पोलिसांपासून वाचायचं असेल किंवा समोरच्या ह्या संकटापासून वाचायचं असेल तर आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स तरी कमीत कमी प्रत्येक गाडीचा, आपण जी गाडी चालवत असू, मोटरसायकल चालवत असू तर मोटरसायकलीचा घ्या किंवा 4 व्हीलर चालवत असू तर 4 व्हीलरचा तरी थर्ड पार्टी इन्शुरन्स असलाच पाहिजे. आता याच्यामध्ये याला HDFC, स्टार, रेलिगेअर, केअर प्लस, ICICI प्रुडेन्शियल, मॅक्स अशा भरपूर कंपन्या आहेत. तुम्हाला policybazaar.com वरती हे आपल्याला पाहायला मिळेल. तर हे इन्शुरन्सचा हा एक इन्शुरन्स आहे. तिसरा इन्शुरन्स आहे तुमचा हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स त्याला आपण मेडिक्लेम म्हणतो, मेडिक्लेम. आता मेडिक्लेम हा जो इन्शुरन्स आहे याच्यामध्ये काय असतं बघा, की जर समजा तुमचं कुटुंब आज अतिशय व्यवस्थित आहे आणि दुर्दैवाने काही एखाद्या अपघाती घटना घडली, समजा कोविड-19 झाला है ना, कोविड झाला किंवा एखाद्याला डेंग्यू झाला किंवा एखाद्याला टायफॉइड झाला किंवा एखाद्याला काहीतरी मोठं ऑपरेशन, हृदयाचं ऑपरेशन करायची गरज आली आणि समजा त्याला 5 लाख रुपये लागत आहेत. आपली जी सेव्हिंग आहे, आपल्या सेव्हिंग मधून हे पैसे, हे 5 लाख रुपये जर जातील किंवा 10 लाख, कोविडला तर काही ठिकाणी 10-12 लाख रुपये लागले, तर ही आपली जी सगळी जी सेव्हिंग केलेली होती सगळी सेव्हिंग निघून जाते. अशा वेळेला आपल्याकडे जर मेडिक्लेम असेल तर ह्या मेडिक्लेम मधून हे जे कॅशलेस हॉस्पिटल असतात, कॅशलेस म्हणजे ज्या हॉस्पिटलला कॅशलेस पैसेच लागत नाही, त्या हॉस्पिटलला आपण फक्त आपला मेडिक्लेम दाखवला की आपलं तिथं संपूर्ण जेवढा काही खर्च येईल दवाखान्याचा सगळा खर्च, म्हणजे एखादं अवयव जरी तुम्हाला हे ट्रान्सप्लांट करायचं असेल तरी सुद्धा ते सुद्धा त्याच्यामध्ये होतो. मोठं ऑपरेशन काही जरी असेल दवाखान्याचं, त्याच्यामध्ये तुमचं हे असतं, दवाखान्यात ऍडमिट होण्याच्या अगोदरचे काही दिवस, नंतरचे 50-60 दिवस, हे जे दिवस असतात हे सुद्धा नंतरची सुद्धा ट्रीटमेंट याच्यामध्ये असते. दवाखान्यामध्ये जी रूम असते त्या रूमचं भाडं, ॲम्ब्युलन्सचं भाडं, म्हणजे सगळे ही कंपनी देत असते, मेडिक्लेम कंपन्या देत असतात. साधारणतः समजा नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं असतील तर साधारणतः 20,000 तुमचा हा इन्शुरन्स होतो. दरवर्षी आपल्याला 20,000 रुपये भरायचे असतात. परंतु हे 20,000 रुपये जे आहेत या 20,000 रुपयामध्ये आपल्याला जवळपास 5 ते 10 लाखाचा विमा मिळतो. जर समजा 4-5 वर्ष आपल्या कुटुंबाला काहीच झालं नाही सुदैवाने, तर हा जो आपल्याला समजा 5 लाखाचा इन्शुरन्स असेल तर दरवर्षी तर 100% बोनस मिळतो, म्हणजे तो 10 लाखाचा होतो, पुन्हा 100% बोनस 15 लाखाचा होतो, 20 लाखाचा होतो. अशा पद्धतीने ही जी रक्कम होते ही रक्कम वाढत जाते. अचानक कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आपल्याला ह्या मेडिक्लेम पॉलिसी जी आहे ही आपल्याला तारते. त्याच्यामुळे आपल्या याच्यावरती कोणतेही संकट येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाकडे हा हेल्थ इन्शुरन्स असावाच, मेडिक्लेम असावाच. बघा, ज्या लोकांकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, तर अशा लोकांसाठी जे महात्मा फुले जन आरोग्य मिशन जे आहे तर त्या योजनेअंतर्गत जे मोठे हॉस्पिटल आहेत ते संबंधित व्यक्तींना पूर्णपणे जो दवाखान्याचा खर्च आहे हा काय करते,
फ्री म्हणजे मोफत करत असते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की पिवळं आणि केशरी कार्डवाल्यांना याची गरज नाही, परंतु ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी कार्ड नाही, ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे, तर जे नोकरदार आहेत किंवा असे असतील तर त्यांच्यासाठी मेडिक्लेम असणं नितांत गरजेचं आहे. मग कमीत कमी आपल्याकडे टर्म इन्शुरन्स पण बघा, आता टर्म इन्शुरन्स समजा आपण 60 वर्षावर आज 1 लाख रुपये म्हणजे एवढी मोठी रक्कम नाही, परंतु 1 लाख रुपये म्हणजे जेवढी मोठी नाही पण थोडीशी आपल्या मानाने बरी आहे. 20-25 वर्षानंतर ही 1 लाख रुपये म्हणजे एकदम किरकोळ रक्कम होऊन जाईल, कारण इन्फ्लेशन रेट जे आहे तो इन्फ्लेशन रेट वाढतोय आणि त्याच दरम्यान त्या मानाने जी पैशाचं जे अवमूल्यन होत आहे त्याच्यामुळे 20 वर्षानंतर 1 लाखाला जास्त किंमत राहणार नाही. त्या काळात आपल्याला 50-60 लाखाचा इन्शुरन्स असेल. म्हणजे आज आपला कमीत कमी 50 लाख ते 80 लाख 50 लाख ते 80 लाख एवढा तुमचा इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स असला पाहिजे. ऑलरेडी तुम्ही इंडोमेंट किंवा कन्व्हेन्शनल प्लॅन मध्ये ऑलरेडी तुमचे पैसे त्याच्यामध्ये जातातच, फक्त ते आपल्या लक्षात येत नाही. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पैसे सरळ सरळ आपल्याला दिसतात, अरे हे पैसे आपले बुडीत होणार आहेत, मग कशाला भरावं. अरे पण तुम्ही हा प्लॅन घेतला तर या प्लॅनमध्ये तुम्हाला याचे दुप्पट पैसे भरले जातात आणि अर्धे पैसे काय होतात, अर्धे पैसे ऑलरेडी ते इन्शुरन्स कंपन्या घेत असतात. आलं का लक्षात. त्याच्यामुळे हे टर्म इन्शुरन्स करा. व्हेकलचं कमीत कमी तुमचा फर्स्ट पार्टी किंवा थर्ड पार्टी कमीत कमी आलंच असलाच पाहिजे. तुमचा मेडिक्लेम इन्शुरन्स असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जर समजा होम लोन घेतलं असेल, गृहकर्ज घेतलं असेल, तर गृहकर्जाचं जे आहे तर गृहकर्जामध्ये सुद्धा समजा आज मी 20 लाखाचं घर घेतलं. या 20 लाखाच्या घरात मध्ये समजा आज मी आहे, उद्या माझं काही करता काय झालं तर समजा ही 20 लाख रुपये जे आहेत ही 20 लाख रुपये ह्या ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतलं त्याच्यावर जर समजा आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर त्या इन्शुरन्स मधून हे निघून जातं. म्हणजे समजा 20 लाखासाठी जर मला 15,000 रुपये हप्ता असेल तर इन्शुरन्स काढल्यानंतर हा हप्ता 15,000, 200, 300 एवढा हप्ता, म्हणजे 200-300 रुपये एक्स्ट्रा जातात. परंतु आपल्याला ह्या 10, 15, 20 वर्षात आपण जेवढी परतफेड केली असेल त्या परतफेडीच्या कार्यकाळादरम्यान आपल्या घराला काही झालं, काही समजा वीज कोसळली किंवा काही जरी झालं, कोणत्याही एक्सटर्नल घटनेमुळे आपलं घर कोसळलं किंवा आपल्याला काही करता काही झालं तर ही इन्शुरन्स कंपनी हे पूर्णपणे होम लोन काय करते, आपल्याला माफ करते. ते होम लोन याच्यामध्ये भरून देते. त्याच्यानंतर क्रॉप लोन आहे. आपण पिकं घेतो बघा, पीक घेत असताना आपण मोसमी पावसावर पीक घेत असतो. पाऊस जास्त पडला, कमी पडला, काढणीच्या वेळेसच पडला तर पिकाचं जर नुकसान झालं तरी देखील आपण थोडेफार पैसे भरून आपण समजा पीक विमा जर घेतला तर आपल्याला गव्हर्नमेंट तेवढ्या पिकाचा मोबदला आपल्याला देत असतं. त्याच्यानंतर मग काही ठिकाणी काही जण मोबाईलचा इन्शुरन्स घेतात. मोबाईलचा इन्शुरन्स सुद्धा काही जण घेतात. म्हणजे एखादी महागडी वस्तू घेतली, ती चोरी गेली किंवा काय झालं, फुटली किंवा काय झालं तर त्याच्यासाठी सुद्धा तो मोबाईलचा सुद्धा इन्शुरन्स असतो. काही जण टीव्हीचा इन्शुरन्स घेतात. काही जण पेट जे तुमचे पाळीव प्राणी आहेत त्यांचा देखील इन्शुरन्स घेतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा सांगायचं तात्पर्य असं आहे की मी फसलो, तुम्ही फसू नका, म्हणून तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल. मी आज टर्म इन्शुरन्स काढलेला आहे. हेल्थ इन्शुरन्स माझ्याकडे आहे. माझ्याकडे ज्या मोटरसायकल आहेत, 4 व्हीलर आहेत, त्याचे थर्ड पार्टी आणि फर्स्ट पार्टी इन्शुरन्स. जर नवी गाडी असेल तर फर्स्ट पार्टी करायला काही अडचण नाही, 4-5-6 वर्ष, आणि नंतर 5-7 वर्ष जुनी झाल्यानंतर त्या गाड्यांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स केलाच पाहिजे. होम लोनचा सुद्धा माझा इन्शुरन्स आहे. आता होम लोनचा इन्शुरन्स एक वेळेस नसला तरी चालेल, परंतु तुमचा टर्म इन्शुरन्स हा असलाच पाहिजे. समजा मला काही करता काय झालं, माझ्या फॅमिलीला जर नंतर 80 लाख रुपये मिळाले आणि जर ऍक्सिडेंटल त्याचा डबल बेनिफिट असतो, म्हणजे 1,60,00,000 असा बेनिफिट असतो. तुम्ही 50 लाखाचा इन्शुरन्स केला, ऍक्सिडेंटल काय झालं तर तुम्हाला डबल बेनिफिट असतो, म्हणजे जवळपास 1 कोटी मिळतात. 1 कोटी मधून आपलं काय असेल, हे होम लोन हे वगैरे हे सगळं मिळू शकतं आणि त्यांना ते बाकीचे पैसे FD करून किंवा चांगल्या शेअर मार्केटमध्ये वगैरे गुंतवून त्या व्याजामधून आपलं घर देखील व्यवस्थित चालू शकतो. म्हणून आज आपण आहोत, उद्या आहोतच, याची शाश्वती आपण कोणीही देऊ शकत नाही. म्हणून टर्म इन्शुरन्स करून ठेवा, व्हेकलचं थर्ड पार्टी करून ठेवा, तुमचं मेडिक्लेम करून ठेवा. आणि मेडिक्लेम मध्ये पती पत्नी आणि 2 मुलं यांचं करा. जर आई वडील असतील तर त्यांचा स्पेशल मेडिक्लेम घ्या, नाहीतर त्याचा हप्ता थोडासा वाढू शकतो. ओके, तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल आणि तुम्ही याच्यापासून याच्यात फसणार नाही. तर हे जे इन्शुरन्स आहे हा टर्म इन्शुरन्स 2 वर्षापूर्वी मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण आता एकदम सेफ आपली जे कुटुंब आहे यातिशय आपण काय केलेलं आहे, सेफ केलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमचं कुटुंब सेफ करा. तुमच्या घरामध्ये जो कोणी जबाबदार व्यक्ती असेल या जबाबदार व्यक्तींचा इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे असं मला वाटतं.
तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल। तर ही सांगितलेली माहिती तुम्हाला निश्चितच कळली असेल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चांगली कमेंट देखील करा। तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। ओके, थँक्यू।